नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कोणत्या राशीची आई कशी असते असा प्रश्न तुम्हालाही कधी पडलाय का? कारण आई ही ती व्यक्ती आहे जी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला खास बनवते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या आईचा स्वभाव तिच्या राशीनुसार ठरतो? आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की प्रत्येक राशीची आई कशी असते. मग तुमची आई मेष राशीची आहे की मीन राशीची, हे सगळं आज आपल्याला कळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या आई या खूप उत्साही आणि प्रेरणादायी असतात. त्या नेहमी तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि ध्येय गाठण्यासाठी प्रोत्साहित करतात. पण हो, त्यांचा राग पण तेवढाच तीव्र असतो, पण तो राग लवकर शांतही होतो. जर तुमची आई मेष राशीची असेल तर तुम्हाला तिच्याकडून नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा मिळते. दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या आई ह्या खूप प्रेमळ आणि स्थिर स्वभावाच्या असतात. त्यांना तुम्हाला स्वादिष्ट जेवण बनवून द्यायला, खायला आणि घर सुंदर ठेवायला आवडतं. पण त्या थोड्या हट्टीही असतात. जर त्यांनी काही ठरवलं तर ते झालंच पाहिजे. तुमच्या आईचा स्वभावही असा आहे का? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता येते मिथुन रास. मिथुन राशीच्या आई ह्या खूप बोलक्या आणि बुद्धिमान असतात. त्यांच्याशी गप्पा मारणं म्हणजे मज्जाच मज्जा. त्या तुम्हाला नवीन गोष्टी शिकवतात आणि तुम्ही त्यांच्याशी मित्रासारखं वागतात. पण कधी-कधी त्यांचा मूड खूप लवकर बदलतो. तुम्हालाही असं वाटतंय का? नक्की सांगा. कर्क राशीच्या आई ह्या खऱ्या अर्थानं आई असतात. त्या खूप भावनिक आणि काळजी घेणाऱ्या असतात. तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल तर त्या तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. त्यांना तुम्हाला लाड करायला आणि तुमच्यासाठी सगळं परफेक्ट करायला फार आवडतं. पण हो, त्या थोड्या जास्तच प्रोटेक्टिव्ह असतात. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या आई ह्या रॉयल आणि कॉन्फिडंट असतात. त्यांना मोठं सगळं थाटात करायला आवडतं. मग तो तुमचा वाढदिवस असो किंवा छोटीशी पार्टी, त्या तुम्हाला नेहमीच स्टार बनवता. पण त्यांना थोडं कौतुक हवं असतं. तुमची आई ही सिंह राशीची आहे का? मग त्यांचं कौतुक नक्कीच करा. त्यानंतर येऊया कन्या राशीवर. कन्या राशीच्या माता या परफेक्शनिस्ट असतात. त्यांना सगळं नीट आणि व्यवस्थित हवं असतं. त्या तुमच्या अभ्यासापासून ते तुमच्या आरोग्यापर्यंत सगळ्यांची काळजी घेतात. पण कधी-कधी त्या जरा जास्तच टीका करू शकतात. पण त्यांचं मन खूप शुद्ध असतं. त्यानंतरची रास आहे तूळ रास. तूळ राशीच्या आई खूप शांत आणि संतुलित स्वभावाच्या असतात. त्यांना सौंदर्य आणि सुसंवाद आवडतो. त्या तुम्हाला नेहमी चांगलं वागायला आणि सगळ्यांशी प्रेमानं राहायला शिकवतात. पण निर्णय घ्यायला त्यांना थोडा वेळ लागू शकतो. त्यानंतरची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या आई ह्या तीव्र आणि रहस्यमयी असतात. त्या तुमच्या मनात काय चाललंय हे लगेच ओळखतात. त्यांचं प्रेम खूप खोल असतं, पण त्या खूप प्रोटेक्टिव्ह सुद्धा असतात आणि कधी-कधी जरा जास्तच सतर्क असतात. त्यानंतरची रास आहे धनुरास. धनु राशीच्या आई ह्या साहसी आणि फ्री स्पिरिटेड असतात. त्यांना फिरायला, नवीन गोष्टी अनुभवायला खूप आवडतं आणि त्या तुम्हालाही स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा देतात. पण त्यांना कधी-कधी थोडं जास्तच बिनधास्त वाटतं. त्यानंतरची रास आहे मकर रास. मकर राशीच्या आई ह्या मेहनती आणि जबाबदार असतात. त्या तुम्हाला शिस्त आणि मेहनतीचं महत्त्व शिकवतात. त्यांचं प्रेम थोडं गंभीर वाटतं, पण ते खूप खरं आणि खोल असतं. त्यांना तुम्हाला यशस्वी पाहायला आवडतं. त्यानंतरची रास आहे कुंभ रास. आणि कुंभ राशीच्या आई ह्या प्रेमाची आणि क्रिएटिव्ह असतात. पण त्या कधी-कधी थोडं जास्त नवीन करायला आवडतं. त्या तुम्हाला स्वतःचा मार्ग निवडायला प्रोत्साहित करतात. पण कधी-कधी त्या थोड्याशा तिच्या राशीशी वाटू शकतात. त्यानंतर शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीच्या आई या खूप स्वप्नाळू आणि भावनिक असतात.